अब फेस जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला है, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। अरे साहेब काय सोते आहे तुम्ही? अरे साहेब सांगाल तर कळेल ना. काय हरपला आहे तुमचा? कॉन्फिडन्स हरपला आहे का साहेब? अरे साहेब सांगा ना काय हरपला आहे? हाय दय्या हे पुढचे डायलॉगच विसरले आहे. आमिर बाजू मजाक भूल अरे गए. जरा गप्प बस ना. हे तू तुझं काम कर ना, मी माझा शोध चालू ठेवतो. देखो आता समता समता शोधायला लागला आहे हा माणूस. और आता शोधतच आहे तर उत्तर शोध. का? उत्तर सापडलं की जगणं बदलतं. देखे नाही का नागराज मंजुलेजी का ऍड? कोण होणार करोडपती येते आहे ना साहेब. तू जरा गप्प बस ना यार. मी माझं तिकीट शोधतोय. कोणचं तिकीट? इकडे. हा. मी काल लॉटरीचं तिकीट काढलं होतं. ते तिकीट मला सापडत नाहीये. तू कुठं पाहिलंयस का ते सांग मला. हे पहिलाच विचारला होता तेव्हा सांगितलं असतं तर मी अरे देऊन यार. नसतं टाकलं का. माझ्याकडेच आहे साहेब. तुझ्याकडे तिकीट? हो तुझ्याकडे कसं काय आलं? ते काल साफ सफाई करताना तुमची अशी पेंट झटकली हा. तर वेट लाऊडच्या 12 रुपयाचा चेक होता आणि हे तिकीट पडलं हा, होतं. हा, कळलं कळलं कळलं. नाही नाही ते मी असं- नाही नाही हा कळलं ना. वेट क्लाउडचा चेक होता कळलं. 12 रुपये सांगायची गरज आहे का? नाही, ते मला मिळाले तर मी एकदम हुसारच आहे. मी तर ठेवूनच घेतलं. बरं ठेवून घेतला पण मला माझं तिकीट हा, माझं तिकीट एलो तुमच्या तिकीट हे आण. हे दोन दोन तिकीट कसे काय आले तुझ्याकडे? ते मी पण काढले होते माझ्यासाठी. मी ठेवूनच घेतलं. मग आता मला सांग ना ह्यातलं माझं कोणतं तुझं कोणतं मला कसं कळणार ना? हमरा ध्यान में ही नहीं रखा है अलग अलग रखने का. साहेब एक काम करा. हा. हे जो आपले तिकीट आहे ना दोन्ही एकच कंपनीचे आहे. ठीक आहे. तुम्हाला जो पाहिजे ना तो ठेवून घ्या. अरे पाहिजे म्हणजे कसं घेणार मी? काल मी देवाचं नाव घेऊन तिकीट काढलंय. हा मग आता जा देवाच्या घरी आणि त्याला विचारून या कोणतं तिकीट नाही पाहिजे. नाही 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 काढतो. सांगते आहे तुम्हाला पाहिजे ते घ्या. आता ऐकतच नाही माणूस. घ्या हा, घेतो, हा. कोणतं पाहिजे. हे माझं तिकीट हा. आहे. चल पेपर दे चल. हा चालेल हे माझं. हा पेपर दे. ओके चलो इलो साहेब चेक करा. लॉटरी अरे साहेब ठीक आहे. हे लॉटरी लागणार आहे ना. तयारी 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 करायला नको का? जे 35161690. हे म्हणे मी मरतो का काय? अगं म्हणे मला लॉटरी लागली. मला 10 लाखाची लॉटरी लागली. मला 10 लाखाची लॉटरी लागली. साहेब मी 10 मरतो. लाखाची लॉटरी लागली आहे तुम्हाला. मरतो काय मी? थांबा, थांबा, मरू नका साहेब. अरे, अरे, हळूहळू. साहेब 10 10 लाख लाख. तुम्हाला तर आधी कळलं पण नसेल ना 10 लाख म्हणजे किती ते असतं. माझ्या पण एकदा चेक करून तुझं द्या पण ना. चेक तुमचे करायचं? हात एकदम लकीचा करतो आहे करतो. माझा हात लकी आहे की नाही? चेक कर ना. कुठे गेलं? 35161690. हे म्हणे तुला पण 10 लाखाची लॉटरी लागली. ओ मोरे बाई ए, चालेल. मजा लागली लॉटरी. साहेब केवढा लकी आहे तुम्ही. आपण लक्की आहे ना म्हणून तर लोक जळतात आपल्यावरती. असू दे. साहेब साहेब हा, एक मिनिट साहेब. काय? आपल्याला दोघांना पण एकाच वेळेला लॉटरी कशी लागू शकते? अरे लागू शकते त्यात काय? नाही साहेब तुम्ही नंबर चेक करा. नंबर चेक करा. हा कसं काय नंबर चेक करा? तुम्ही चेक करा. माझे नंबर चेक करा. होऊ दे. हे बघ GJ 351690. आता तुमचे नंबर चेक करा साहेब. BQ 351690. आणि बरोबर तर आहे. साहेब हा नंबर बरोबर आहे. सिरीज चुकला आहे. काय सिरीज चुकला आहे? बघ ना इकडे सिरीज. हे कुठलं? बघ ना GJ ला लॉटरी लागले. हा. GJ ओ मोरी माई म्हणजे मला लॉटरी लागली आहे साहेब तुम्हाला नाही. म्हणजे तुझ्या सिरीजला लॉटरी लागली. हा साहेब. म्हणजे BQच्या सिरीजला लॉटरी नाही लागली. साहेब म्हणून सांगितलं एवढं घाई नका करू तुम्ही. पण ठीक आहे तुमचे हाताने लागले आहे ना. हा. माझ्या 10 लाख मधून तुम्हाला 10,000 देऊन टाकेन मी. 10,000 नाही पूर्ण 10 लाख मला पाहिजेत. अरे साहेब हे माझं तिकीट आहे. नाही नाही हे माझं तिकीट हे तुझं तिकीट आहे. लागले सांगायला शहाणी. अरे साहेब असं काय करते तुम्ही? काय करते म्हणजे? माझं तिकीट आहे. पचणार नाहीत माझे पैसे तुम्हाला. कोणाला नको पाहिजे मी गोळा खाईन. पचणार नाही. हे मी चाललो आता लॉटरी ऑफिसला 10 लाख रुपये क्लेम करायला. बाय लॉटरीवाला 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 लॉटरीवाला. हे तू असं कसं आलं रे?
आणि याला काय लॉजिक आहे? डायरेक्ट घरी आला तू. आता तू लॉटरीचे पैसे आणायला बाहेर चालला होतास ना, हा. मग ते सेट चेंज करावं लागणार. सेट चेंज करायचं म्हणजे म्युझिक द्यावं लागणार. त्यात बाबा जागा असेल तर ठीक, नाही तर मग डिरेक्टर ओरडतात. आणि हे सगळं फुटेज एडिटला गेलं ना की एडिटर भडकतो. मग हे सगळं होणार. मग त्यापेक्षा बोललो आपणच जाऊ ना. काय होईल, फार फार तर एंट्री इलॉजिकल वाटेल, पण आपला वेळ तर वाचेल. आणि त्यात तू या स्किट मध्ये आहे, म्हणजे इलॉजिकल बद्दल आपण काय बोलायचं ना. जाऊ दे मुर्दे इकडे ना यार. हे बघ ना यार, ते जाऊ दे सोड. मला 10 लाखाची लॉटरी लागली. प्लीज माझी लॉटरी चेक कर ना प्लीज यार. Check चेक करेन इट. ना, थांब. 2 मिनिटं थांब. मरतो काय, मला साखर पाणी द्या. सॉरी साखर पाणी. 10 लाखाची लॉटरी लागली. अरे ते देवाला हे करतो. अरे हा नंबर करेक्ट आहे, या नंबर करेक्ट आहे ग. पण हे लॉटरी तुम्हाला नाही लागली. बघा त्यानं न बघताच कळलंय हे की लॉटरीचे तिकीट तुमच्या नाही साहेब. नाही, नाही, नाही. जबरदस्ती घेतलंय माणसाने या. तसं नाहीये. तुम्ही जो रिझल्ट बघताय ना तो सुपर बंपरचा आहे आणि हे तिकीट सुपर धमाकाचं आहे. तुम्हाला याचे पैसे नाही मिळणार. मला अरे लागलं ना यार. बघ ना चेक कर ना पण यार. नाही पण वेगळं आहे ना हे तिकीट. साहेब माझ्याकडे एक तिकीट आहे, माझे पण चेक करून द्या अरे ना, साहेब. तुला कसं लागेल ग? तुझं तिकीट मी स्वतः चेक केलं स्वतः. माय तू चुपट गप. माझे तिकीट चेक करून पुढे टाक. बघ, तू पुढे बघ. लागली बोलायला, पुढे बघ. बघ ना, अरे हिला नाही लागणार. अहो. मी स्वतः चेक केलं. 10 लाखाची लॉटरी नाही लागली हिला, मला माहिती आहे ना. कसं लागणार मग? तुम्ही 10 लाख मध्ये चेक केलंय. हा. 15 लाखाची लॉटरी लागली त्यांना. अरे बाई! कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. हे भगवान! 15 लाखाची लॉटरी लागली तुम्हाला. Thank you, thank you, वा, वा, वा. हिला किती लाखाची लॉटरी लागली? 15 लाखाची. हो काय? बघू 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 बघू. हे माझं तिकीट आहे. मी तिला मुद्दाम दिलं होतं. हे घे तुझं तिकीट. हे माझं आहे. हे नाही माझं- साहेब, पण तरी पण तुम्हाला त्याचे पैसे नाही मिळणार. का नाही मिळणार? माझं तिकीट आहे. ते तिकीट महिलांसाठी राखीव तिकीट आहे. अबाई हे बोलो. तिकीट महिलांसाठी राखीव आहे. हो. मग मी सांगेन ना माझ्या आईच्या किंवा बायकोच्या नावाने मी तिकीट घेतलंय म्हणून. नाही नाही, तरी पण नाही मिळणार. का? कारण ते खास उत्तर भारतीय महिलांसाठी राखीव आहे. हे बाप रे बाई! का कर? मग माझी पण एक मैत्रीण आहे उत्तर भारतीय, कोण? प्राजक्ता नावाची. नाही नाही, पण कसं आहे, वनिता खरा चोबे अशी जी व्यक्ती आहे ना त्यांनाच मिळणार. म्हणजे जी घरकाम करते, जी जाडी आहे, ती सध्या डाएट वर आहे, जिने भगवी साडी घातली आणि सध्या आताच तिचा मूवीचा ट्रेलर लॉन्च झाला ना, त्यांनाच मिळणार आहे. कसं आहे ते? म्हणजे मला काहीच नाही मिळणार. नाही मिळणार. द्या इकडे. नाही ना, बघ ना मॅडम, काय तुमचा ते आहे ना, हे. मी तुमचा चेक पण आणलाय. 2 मिनिटं थांबा. माही चेक भी देखो. 15 लाखाचा ए, चुप चेक. बैठो. 15 लाखाचा चेक आहे. चेक पण तूच देणार. हा मग मोठी अमाऊंट आहे, मीच देतो. थँक्यू साहेब, थँक्यू. मॅडम, उद्या ना आमच्या हेड ऑफिसचे मोठे साहेब येतील. येताना बुके घेऊन येतील. प्रेस कॉन्फरन्स होईल, तुमचा पेपरमध्ये फोटो येईल, बातमी येईल. मॅडम कॉंग्रॅच्युलेशन. ऐक ना, माझं पण चेक कर. मला पण काहीतरी लागलं असेल. माझं तिकीट त्याच्याकडे आहे. बघ ना यार, मला काहीतरी लागलं असेल. तिला लागलं म्हणून प्लीज चेक करणार एकदा. हा, आपल्याकडे सगळे रिझल्ट आहेत, आपण चेक करू ना. पण यार 15 लाख मला काहीतरी 10 लाख लागायला पाहिजे येईल यार. रे, थांब. हे बघ चेक कर ना. हा हा 1690. हा बघ ना. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला पण लॉटरी लागले सर. अरे बाप, हे मला साखर पाणी कर. मी मरेन नाही तर. बापरे बाप, मला लागलंय. हे साडे बघ मला लागलंय. सर 10 रुपयाची लॉटरी लागली. 10 रुपयाची लॉटरी लागली सर. तुम्हाला उद्या आमच्या फोर्टला ऑफिसला यावं लागेल, फोर्टच्या ऑफिसला. तिथे येऊन तुम्हाला येताना आधार कार्ड आणा, पॅन कार्ड आणा, 2 फोटो आणा. आणि ही सगळी प्रोसेस आहे ना, त्याचे 150 रुपये आहेत. ती फी लागेल, ती येताना घेऊन या. ते तुम्ही पैसे दिलेत की तुम्हाला 10 रुपये लगेच मिळतील. ही सगळी प्रोसेस करावी लागेल सर. 10 रुपयाचं बक्षीस मला लागलंय. हां सर. ते घ्यायला मी फिल्टर पाड्यावरून फोर्टला जाणार. आधार कार्ड वगैरे घेऊन 2 फोटो पण आणा 150 रुपये मी भरायचे. मग मला 10 रुपये मिळणार लगेच. आणि हिला तू लगेच चेक दिलास. अशी कुठली कंपनी आहे तुमची आणि कोण आहे तुमचा बॉस? त्या बॉसचं नाव काय सांग जरा मला. ओळखा. जो गाडीतल्या एसी मध्ये सुद्धा घाम पुसतो तो. बरोबर ओळखला आहे साहेब. गाडीच्या मागे ज्याने बेबी ऑन द बोर्ड लिहिलंय आणि एकटाच बाबू गाडी चालवतो तो. बरोबर ओळखले आहे. हो ना? ते प्रसाद खांडेकरच ना. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणा ना ना मा सुट्या का शॉर्टकट निक निक. Oh my God. Oh my God. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे. उद्यापासून 24 तास पडी गॅट पवई फिल्टर पाडा. मला वाटलंच नव्हतं की हे वाक्य मला या मंचावर बोलावं लागेल म्हणून.
हा म्हणता म्हणता जत्रा संपली. चॅनेलने बांबू काढायला घेतलेत. मैदानातले मैदान रिकामा करा म्हणालेत. त्यांनी असं का केलं असेल मला प्रश्न पडलाय. पण त्याचं उत्तर मी शोधणार. उत्तर शोधलं की जगणं बदलतं. गौऱ्या काय उत्तर समोर बसलंय. कुठं आहे? अरे बाप, अरे बाप, अरे नागराज सर, अरे बाप, मरतो काय मी? म्हणजे आनंदाने मरतो काय मी? वा सर, क्या बात आहे सर. भले आमचं दुकान बंद होत असेल पण तुम्ही जो मॉल उघडताय ना त्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतोय. पण सर एक सांगू का, महाराष्ट्राला करोडपती होण्याचं स्वप्न कुणी दाखवावं तर स्वतःच्या मेहनतीने ज्यांच्या सिनेमाने 100 करोडचा व्यवसाय केला त्यांनीच. आणि त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरा कोणी बसूच शकत नाही. पण सर आज मी तुमचा थोडासा फायदा घ्यायचं ठरवलंय. कारण मला माहिती आहे तुम्ही तर मला करोडपतीमध्ये बोलवणार नाही. हा म्हणजे असा अवतार बघून कसा तर ते आपलं मी आपलं 700-750 पती म्हणलेलंच बरं आहे ना. संध्याकाळची पट्टी आणि चायनीजची सोय झाली की झालं आपलं सगळं. त्यासाठी मी खरात काकूंकडे आलोय त्यांना गंडवायला, त्यांच्याकडनं पैसे काढायला. बघा सर जरा काढतो की ना पैसे बघा जरा. ओ खरात काकू, खरात काकू हाय का? घरात काकू, ओ खरात काकू. हो ना, आले आले, थांब. अहो खरात काकू या ना लवकर. काय गौऱ्या सकाळी सकाळी भिका मागायला आलायस? काकू आजच्या दिवस ऍडजस्ट करा, उद्यापासून जोड्यानेच फिरायचं आहे. तुम्हाला मी काय भिकारी वाटतो? हो? अरे आपल्या सोसायटीच्या युवा समितीचा अध्यक्ष आहे मी. हा तुम्ही ते 3-4 छचोर पोरं आणि तो रिकाम टेकडा वॉचमॅन. काकू नीट बोला. का? तुम्हाला माहिती नाही आपली वट. अरे वट पौर्णिमेला बायकांनी झाडाखाली कापून ठेवलेली केळी चोरून विकणारे तुम्ही आणि फटके खाऊन येणारे तुम्ही. तुमची कसली रे वट? तो आमच्या संघटनेचा सुरुवातीचा काळ होता. हं? आणि सुरुवातीच्या काळात अनेकांना असे जुगाड करावेच लागतात. हा. काय सर बरोबर ना? म्हणजे आता काय टेन्शन नाही आपल्याला. हा. आता आपण फार वरच्या लेवलची कामं करतोय. वरच्या लेवलची म्हणजे? तुम्हाला कळेलच. हा. तुमच्याकरता आपण एक सरप्राईज आणलंय. काय? ए येऊ दे रे. बघा बघा कळेल. थोरात Yes. हे सरप्राईज आहे? Yeah. गौरव ही काय करते इथे? काकू या आठवड्यात ही बिशी आपल्याला लागली आहे. मीच बोलवलं त्यांना. या ना वहिनी. हा. थांबा तेच. थांबा. हा या गौऱ्याने बोलवलंय ना म्हणून मी इथे आले. हा, yes. नाहीतर मला काही इंटरेस्ट नाही या खरातच्या घरात. पण यार कमॉन गौऱ्या, मला सांगायचं ना माझ्या घरी ठेवली असती मीटिंग. हा, हा. लोकांना कळलं तरी असतं घर कसं असतं ते. या. ए घराची कौतुक तू नको सांगूस मला. दर आठवड्याला घर बदलणारी तू लोकांच्या घरात जाऊन कूलरची हवा खात बसतेस आणि घर मालक बसले टोपीने वारा घालत. आणि तुझी आणि माझी तुलना ना होऊच शकत नाही. या. माझं घर किती गळक मळक कळकट्ट असलं ना तरी पहिल्या सीझन पासून ना ऍडजस्ट करून राहते मी. सांकेतिकपणे माझा अपमान करून झाला असेल तर आपण पुढच्या विषयाला वळूया का? मला सांगा मी तुम्हाला इकडे का बोलवलं असेल? का? ऍक्च्युली नागराज अण्णाचा मला फोन आला होता. हॅलो गौऱ्या, अरे मी एक नवीन शो करतोय कोण होणार करोडपती नावाचा. तर तुझ्या सोसायटीतले टॅलेंटेड लोक असतील त्यांना इकडे पाठवून दे म्हणून तुमच्या दोघांचं नाव दिलंय मी. कोण नागराज? तुला काय घाई आहे करिअर संपवायची? त्यांच्या समोरच बोलतेस तू कोण नागराज? अरे असले प्रश्न जरी पडले ना तरी आयुष्य कायमचं बदलू शकतं. नागराज मंजुळे सर, नागराज मंजुळे सर. सैराट अरे परवाच ऍड बघितली ना त्यांची टीव्हीवर. बघितले का नाही? पण गौऱ्या हा लोक विद्वान झाल्यावर त्यांचे इकडचे केस पांढरे होतात, यांचे इकडचे कसे ए, हे नाही मुळात. पण ते तुला का फोन करतील? का करतील म्हणजे? हा. अरे आपले एकदम खास आहेत ते. हो. हो खास म्हणजे आमचं एकदम असं वेगळे रिलेशन आहेत. ए चल चल
गंडू नकोस नाही ते तर काय काय? वाटतील तुला खोटं वाटतं तुम्हाला हा. आत्ता फोन लावू का चल चल लावून आत्ता दाखव फोन लावतो ना अण्णा बघ तू स्पीकरवर आहे हा हॅलो 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 हा हॅलो अण्णा गौरव बोलतोय गावऱ्याला का बोल की हा कशा आहात अरे गावऱ्या हा पाठव ना कोणतरी हा भारी वाटेल का तुमच्या स्वतः कुणी आलं तर हा सायरट करून टाकू आपण हा? एकदम भारी उत्तर द्या हा. हा, भारी चेक लिहून देईन मी तो हा लगा द्या खरात थोरात बाईपैकी कुणी असेल तर पाठवून दे ना हा, हा. बरं मी काय म्हणतो अण्णा शूटिंग कसं चाललंय भारी चाललंय का मी काय बोललो चॅनलवाल्या ना हा. तिकडे करमाळ्याला लावा ना सेट बोललो तिकडे शेतात लावूया ना सेट ठीक आहे शेतात कम्प्युटर ठेवला वरून कावळा हल्ला की भारी वाटतं ना इकडे अण्णा शूटिंग बरं चाललंय ना हा भारी भारी बस, चाललंय बस. तू ते दोघी पैकी कुणाला तरी पाठवून द्या हा अण्णा मी पाठवतो त्यांना हा ए प्रिन्स अरे नको ना बाबा त्या आरचीच्या खोड्यानं काढू काय पोरं आणून बसवली ना आमच्या घरात पण ही सगळी हा ये गावऱ्या बघा ते खरंच फारच बघ जरा हा मी त्यांना पाठवतो ठेवू का हा ठेवलंय गौऱ्या कसला भारी आहेस तू किती ग्रेट आहेस तुझी ओळख आहे त्यांच्याशी मला सांग पण ते नागराज अण्णा आम्हाला दोघींना कसं ओळखतात अरे ते नागराज अण्णा आहेत ते गल्लो गल्लीत टॅलेंट उचलतात नॅशनल अवॉर्ड पर्यंत घेऊन जातात मग सोडून देतात साधं आहे का ते मग तर मला सांगा मी तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसापर्यंत घेऊन जाणार आहे मला काय मिळणार आहे हा. तुला कशाला काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे अरे आपली संघटना आहे चळवळीला पैसे लागतात गौऱ्या हा हे घे 1000 रुपये क्या बात आहे बाई करोडपती शो मध्ये मीच जाणार क्या बात आहे गौऱ्या हा. हे 1000 रुपये हा. जाणार तर मीच हा क्या बात आहे ऐका ना मी काय म्हणतो जरा आपण एक काम करू भांडण्यापेक्षा ना आपण एक खेळ खेळूया इथे हा, चालेल. हा म्हणजे जो जिंकेल ना तोच करोडपतीला जाईल असं चालेल, करूया. चालेल, ठीक आहे? चालेल. तर आपण सुरुवात करूया प्रेक्षक हो आपल्या समोर हॉट सीटवर बसले आहेत थोरात वहिनी आणि एक होती सीटवर झोपल्या आहेत खरात वहिनी सॉरी तुम्ही रेडी आहात हो थोरात वहिनी तुमचा पहिला प्रश्न कम्प्युटर स्क्रीनवर जो इथे नाहीये तो हा खरात काकांच्या अंगावर तीळ कुठे आहे ये फार कडकडीत प्रश्न विचारलाय आणि पर्याय आहे खांद्यावर पर्याय तरी देऊ द्या ना नाही नाही मला काही गरज नाहीये मला माहितीये ना उजव्या खांद्यावर एक छोटा तिळ आहे हा. आणि पाठीवर मणक्या शेजारी असे 2 छोटे छोटे तिळ आहेत हा. आणि खाली तुला माझ्या नवऱ्याच्या अंगावरचे तीळ कसं माहित मला काय अख्ख्या बिल्डिंगला माहितीये हो. दिवसभर टॉवेल गुंडाळून असे गॅलरीत उभे असतात उघडे बंब असे खाली पाठीवरचे तीळ शेकत मग ठीक आहे ठीक आहे ना हा तर यांचं उत्तर बरोबर आहे एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे आणि गौरव मोरे यांना मिळतात 5000 रुपये एक मिनिट काय तुला का 5000 मिळणार तुम्ही तिकडे जाऊन पैसे कमवणार ना हा. मग मला इकडे पैसे नको आणि जो पैसे देणार तोच करोडपतीला जाणार असा आपला इथला नियम आहे अरे असं कसं काकू तुम्ही पैसे देताय मला ए, नाही नाही मी आहे ना 5 हे घे येस थँक्यू गौऱ्या काय? अरे असे काहीतरी प्रश्न विचारणं ज्याचं उत्तर फक्त मलाच माहित असेल मी जिंकलं पाहिजे ना गौऱ्या काकू उतने पैसे में उतना ही होगा त्यांनी 5000 दिले तुम्ही काय देणार आहे ए काय इगो हाट नाही करायचा माझा काय करताय? हे घे चैन बापरे 2 तोळ्याची आहे Yes. जिंकले तर मीच पाहिजे येस येस आता बघा ना असा प्रश्न विचारतो ना की यांना जमणारच नाही हा. ठीक आहे तर थोरात वहिनी रेडी आहात हा. हा तर तुमचा पुढचा प्रश्न हा. कम्प्युटर स्क्रीनवर जो नाहीये तो हा आहे खरात काकूंचं वजन किती आहे ए 365 किलो बी 120 क्विंटल सी 200 टन या डी मोजता येणार नाही अरे गौऱ्या सॉरी ऑप्शन चुकीचे आहेत. एवढं वजन नाहीये माझं मला लाईफलाईन यूज करायची आहे ओके कोणती तज्ञांचा सल्ला ओके हे बघा आपल्याकडे तज्ञ आहेत पण स्क्रीन नाहीये त्यामुळे आपण हे दाखवू शकत नाही आपण डायरेक्ट त्यांना कॉल लावू शकतो ठीक आहे तर कोणाला कॉल लावू शकतो आपण मिस्टर खरात ओके कम्प्युटर साहेब खरात काकांना फोन लावा आणि त्यांचा नंबर आहे 95432317 माझ्या नवऱ्याचा नंबर तुझं तोंडपाठ कसं ग नाही मुळात हे तुझे फ्रेंडच कधी झाले येऊ दे यांना घरात नाही चेचलं ना तर बघ आता अरे 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 असं म्हणतात की उत्तर शोधलं की जगणं बदलतं
तर उत्तर थोरात वहिनी शोधतायत आणि उद्यापासून जगणं खरात काकांचं बदलणार आहे. चांगली गोष्ट आहे. हा, एक मिनिट फोन लागलाय लागलाय? काकांना फोन लागलाय. हॅलो 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 खरात मी बोलतीये. अरे थोरात वहिनी ईशा आवाजावरून ओळखलं? म्हणजे कशा आहात तुम्ही? मी मस्त. मलाच सांगताय? खरात बोला ना काय काम काढलं? खरात तुम्ही पण ना. बरं ऐका ना, माझं एक छोटस काम होतं लगेच तुमच्याकडे. येतो, हाफ डे टाकून लगेच येतो. खरात ऐका ना पूर्ण. इतकं काही मोठं काम नाहीये, फोनवर होण्यासारखं आहे. मला जर एका प्रश्नाचं उत्तर हवंय. बोला ना. पटकन सांगा. हा. तुमची बायको खरात म्हणजे खरात वहिनी यांचं साधारण वजन किती असेल हो? काय झालं? चांगला मूड होता, कुठे मूड घालवला? काय प्रश्न विचारला था तुम्ही ना? तिचं वजन काय खाऊन खाऊन माजले, नुसतं खात असतात जाडी. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी रेल्वे स्टेशनला गेलो, हा. तिला वजन काट्यावर उभं केलं वजन करायला. बरं तर मग? वजन काट्याने तिकीटच्या बदली जीप काढली बाहेर आणि मेला तो. मरता माझ्याकडे बघून बोलतो, कसा जगतो यार तू? अरे रे. हो तुम्ही आता संध्याकाळी ढोसून या घरात. कुणाची जीभ बाहेर येते ना ते बघतेच मी. वहिनी कशाला तुमचा गोड आवाज, कशा तिच्या फालतू आवाजात बोलताय? या माणसांनी माझा आवाज आहे हा. ऐका ना खरात. अहो खरंच खरात वहिनी बोलताय तो. हॅलो मस्करी टू टू टू. फोन ठेवला. गौऱ्या डी ऑप्शन मोजता येणार नाही. शुअर शुअर एकदम लॉक कॉन्फिडन्स करून टाक. लॉक करू हो. तर प्लीज डी लॉक करा आणि उत्तर बरोबर आहे. आणि गौरव मोरे यांना मिळतात थोरात वहिनीकडनं सोन्याच्या बांगड्या. एक मिनिट गौऱ्या, हे जरा अति होतंय. अति होत आहे. हा. मग मी खरात काकूंकडनं घेतो, मला त्या सोन्याच्या बांगड्या, तुम्ही जा करोडपतीला. बांगड्याच काय रे, हे मंगळसूत्र पण घे. क्या बात असं आहे. इकडे तिकडे फिरताय. घे. एक मिनिट बापरे. नागराज अण्णाचा फोन आला. एक मिनिट थांबा. हा हॅलो 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 नागराज सर, मी येते सर. अरे कोण नागराज त्या गौऱ्याला कुत्र्याला फोन द्या. हॅलो अण्णा, गौरव बोलते. काय झालं? अरे कोण अण्णा गौऱ्या साल्या कुठेच तू? पैसे घेऊन येतो बोला, आम्ही पी प्यायलो. तो बने साला टाईट होऊन त्या पिंजऱ्यातनं कोंबडी काढून तिच्याबरोबर नाचतोय इकडे. अरे आम्ही अडकलो, वेटर सोडत नाही. इकडे ये, एवढा वेळ लागतो त्या जाडीला गांडवायला. ये लवकर, ठेव फोन तू. तो गौऱ्याने गंडवला आपल्याला. दागिने घेऊन पळा.